मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामचा रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही अजून देखील भरला नसेल तर आता तुमच्यासाठी लास्ट चान्स आलेला आहे. महाराष्ट्र सीईटी सेल कडून एक लेटेस्ट अपडेट आहे. तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन डेट या वाढलेला आहे. तर एक्झॅक्टली रजिस्ट्रेशन डेट काय असेल, त्यासोबतच रजिस्ट्रेशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील, या सर्व गोष्टी आजच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जो पण व्हिडिओ आपण अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सटेंडेड डेट्स त्यासोबतच डॉक्युमेंट्सची लिस्ट पाहणार आहोत. आता मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटी या एक्झामचा सिलेबस खूप फास्ट आहे आणि तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपला 60 डेजचा क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. तो 5 तारखेपासून सुरू होतोय. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये, आणि ते पण फक्त 2999 रुपयांमध्ये मिळणार आहे. पहा, सध्या कोर्सची ऑफर सुरू आहे. आधी हाच कोर्स तुम्हाला 5000 रुपयामध्ये मिळत होता आणि त्याच कोर्सची आपल्याकडे ऑफर सुरू असल्याने तो कोर्स आता 2999 रुपयामध्ये मिळतोय. आणि ही जी ऑफर आहे ती फक्त लिमिटेड सीटसाठी अवेलेबल आहे. सो लवकरात लवकर तुमची सीट ही बुक करा. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबल नीट सारखे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत आणि त्याचे देखील 60 डेज क्रॅश कोर्स आपल्याकडे आहेत, जो 5 तारखेपासून सुरू होतोय आणि त्याच्यासाठी देखील सेम ऑफर अवेलेबल आहे. प्रत्येक कोर्स 2999 रुपयालाच मिळणार आहे. आता पाहूयात एक्झॅक्टली डेट्स. आता फर्स्ट टाइम जे डेट होती, एक्झामची डेट होती, ही जी टेंटेटिव्ह डेट आहे तर 6/5/2026 ते 7/5/2026 म्हणजे 6 मे आणि 7 मे या रोजी एमएच नर्सिंग सीईटीची आपली एक्झाम आहे. या टेंटेटिव्ह डेट्स आहेत, सो मागे किंवा पुढे डेट्स होऊ शकतात. आता मित्रांनो, आपण आपली ऑफिशियल नोटीस पाहूयात, जी महाराष्ट्र सीईटी सेलने आपल्यासाठी डिक्लेअर केली आहे. आता पहा, इथे आपल्याकडे ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र सीईटी सेलची. याला स्क्रोल डाऊन करा. इथे तुम्हाला नवीन अपडेट्स दिसतील. पहा, इथे एमएच नर्सिंग सीईटीचा अपडेट दिसतोय. या इथे डाउनलोड वरती क्लिक करा. केल्यानंतर आपल्याला इथे नोटीस दिसते. सेकंड नोटीस आहे एमएच नर्सिंग सीईटी 2026 साठी. आता इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर द एमएच नर्सिंग सीईटी 2026 थ्रू वेबसाईट किती आहे? एक्सटेंडेड अप टू 16/3/2026. म्हणजे आता एक्झामची जी लास्ट डेट होती ती 24 फेब्रुवारी इतकी होती, बरोबर आहे. पण आता डेट वाढून ती 16 मार्च इतकी केलेली आहे. म्हणजे 16 मार्च पर्यंत आपल्याला आपले डॉक्युमेंट सबमिट करून, आपली फीस सबमिट करून आपल्याला फॉर्म हा कम्प्लीट करायचा. फीस सबमिट केल्याशिवाय तुमचा फॉर्म एक्सेप्ट केला जाणार नाही, कम्प्लीट झालाय असं गृहीत धरलं जाणार नाहीये. समजलं? The online registration schedule and information brochure for this examination has been made available on the official website www.mahacet.org. The online application form will be considered valid only after successful payment of the applicable fees through online mode, credit card or debit card or net banking or UPI. मी जसं की सांगितलं की तुमची जोपर्यंत पेमेंट कम्प्लीट होणार नाहीये तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट झालाय असं कन्सिडर केलं जात नाही. आता ही झाली आपली न्यूज. आता फॉर्म सबमिट करायचं असेल तर आपल्याला डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात तर ते पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील जे प्रत्येक कॅन्डिडेटसाठी ऍप्लिकेबल असेल. फोटोग्राफ इमेज म्हणजे तुमची फोटो, यासाठी सुद्धा काही अटी आहेत, लिमिट आहे की किती साईजची फोटो अपलोड केली पाहिजे. ओके. त्यानंतर सिग्नेचर इमेज, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार कार्ड हे मॅन्डेटरी आहेत फॉर ऑल स्टुडंट्स. नेक्स्ट आहेत जनरल डॉक्युमेंट्स ऍप्लिकेबल टू ऑल स्टुडंट्स. एसएससी मार्कशीट, 12th मार्कशीट. जर तुमची 12वी झाली असेल तर तुम्हाला 12th मार्कशीट लागेल. ओके. त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट और प्रूफ ऑफ बर्थ इन महाराष्ट्र.
मग यामध्ये कुठलंही चालेल. मग डोमासाईल सर्टिफिकेट चालेल, बर्थ सर्टिफिकेट मेन्शनिंग प्लेस ऑफ बर्थ इन महाराष्ट्र किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देखील चालेल. त्यानंतर आहे फॉर बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स. एससी एसटी स्टुडंटसाठी कास्ट सर्टिफिकेट किंवा आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. व्हीजेएनटी, ओबीसी, एससीबीसी या स्टुडंटसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अँड नॉन क्रिमी लेअर लागेल. त्याच्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी देखील ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर अदर कॅटेगरीज जसं की पीडब्ल्यूडी अशा विद्यार्थ्यांना मेडिकल सर्टिफिकेट लागेल इश्यूड बाय अ सिव्हिल सर्जन और अप्रूव्ड मेडिकल बोर्ड आणि यासोबतच डोमासाईल और बर्थ सर्टिफिकेट लागेल किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तरी देखील चालेल, कारण हे प्रूफ देतात की तुम्ही महाराष्ट्रामधले आहात. आता मित्रांनो, आपला जो कोर्स आहे जो लॉन्च केलाय तो नक्कीच जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी मी दिलेला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोर असा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता मित्रांनो, लवकरात लवकर आपला कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन केल्यानंतर आमची गॅरंटी आहे की तुम्हाला 95+ नक्कीच पडतील. आणि जर तुम्हाला या लिमिट ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन करा. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिक वरती बनवला पाहिजे हे तुम्ही सजेस्ट करू शकता. आणि तुमचे एखादं डॉक्युमेंट्स अवेलेबल नसेल, त्याच्यासाठी सोल्युशन पाहिजे असेल तरी देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.